तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मोनालिसा भोसले ही पारधी समाजाची मुलगी 3 दिवसापासून अचानक चर्चेत आली। मूळ महाराष्ट्रातील पारधी समाजातील इंदूर निवासी पाल ठोकून राहणारी ही मोनालिसाचे शिक्षण काहीच नाही। नर्मदा किनाऱ्यावर जाऊन आई वडील यांच्यासोबत गळ्यातील माळा विकणे हा यांचा व्यवसाय। मोनालिसासह कुटुंब प्रयागराज येथे माळा विकण्यास गेली आहे। एका यूट्यूबरची नजर माळा विकत घेताना तिच्या डोळ्यावर गेली आणि त्याने तिचा तो व्हिडिओ व्हायरल केला। वयवर्ष 17 असलेली मोनालिसा अचानक कुंभमेळ्यात प्रसिद्धीस आली। अनेक लोक तिला शोधू लागले व स्वतःची सेल्फी काढून घेण्यासाठी प्रयत्न करू लागले। काही पत्रकारांनीही तिला शोधून व्यापक मुलाखती घेतल्या। मीडियात ती इतकी प्रसिद्ध झाली की कुंभमेळ्यात मोनालिसाला माळा विकणे कठीण झाले। तिच्या आईवडिलांना भीती वाटायला लागली। आईवडिलांनी इंदूरहून प्रयागराज गाठलं आणि मोनालिसाला घरी सुरक्षित आणलं। त्यानंतर अनेक अफवा पसरल्या। कुणी गाडी दिली तर कुणी सिनेमा ऑफर केला। वास्तविक या कुटुंबावर 3 लाख कर्ज आहे। एका झोपडीत हे पारधी कुटुंब राहते। 2 वेळ जेवणाची भ्रांत असलेल्या मोनालिसा बाबत सोशल मीडियाने प्रसिद्धी दिली, पण 2 वेळच्या जेवणापासून ही वंचित ठेवलं, कारण ती आता बाहेर पडू शकत नाही। तिचे म्हणणे आहे की माझे अनेक खोटे अकाउंट करून अनेकांनी पैसे कमवले, मी मात्र उपाशी आहे। मोनालिसा या मुलीला नक्कीच चित्रपटाची ऑफर येईल, पण आज त्या घरातील चूल बंद झाली याचाही विचार समाज माध्यमातून झाला पाहिजे। जबाबदारी न्याय